नमस्ते. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणारा महिना म्हणजे मार्च महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे, काय तुमची ऊर्जा असणार आहे आणि तुमच्याकरिता ब्रह्मांडाचं काही मार्गदर्शन आहे का? हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे टेम्परन्सचं. दुसरं कार्ड आहे 6 ऑफ कप. नाईट ऑफ कप. पहिल्या आठवड्यासाठी ही 3 कार्ड्स आली आहेत. ही कार्ड्स काय सांगतायत? टेम्परन्सचं कार्ड सांगताय की तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात. अवघड परिस्थितीमध्ये असताना तुम्हाला काहीतरी सुचतंय की आपण ह्यातून अशा प्रकारे मार्ग काढू शकतो. इथे देवदूत तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही संतुलित दिसताय आणि संयमाने गोष्टी करताना दिसत आहात. तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे या आठवड्यात. पहिला आठवडा जो आहे मार्चचा किंवा जेव्हा कधी तुम्ही हे रीडिंग पाहाल त्याच्या पुढचा जो महिना येणारा असेल त्याकरिता हे रीडिंग तुमच्यासाठी असेल. तर पहिला जो आठवडा आहे त्या महिन्याचा त्यामध्ये तुम्ही संतुलित दिसताय, काहीतरी निर्माण करताना दिसताय. अवघड वाटणारी जी स्थिती होती त्यातून काहीतरी निर्माण करताना दिसताय आणि खूप सारं प्रेम तुम्हाला मिळतंय. नाईट ऑफ कपचं कार्ड सांगतंय की कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला प्रेम देईल, जी रोमॅन्टिक असेल किंवा तुमचा जो पार्टनर आहे त्याच्याकडनं तुमचं कौतुक होऊ शकतं, त्याच्याकडनं तुम्हाला प्रेम मिळू शकतं. काही ना काही इथे अशी ऊर्जा आहे जिथे तुम्हाला खूप सारं प्रेम, आनंददायी गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतायत. सगळ्यां नातेवाईक म्हणा किंवा मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटायला येतात. जुने जे तुमचे ओळखीची माणसं आहेत जुनी, ती कदाचित तुम्हाला भेटतील. काही ना काही अशा गोष्टी घडतायत जिथे माणसं तुम्हाला भेटतायत, संपर्कात येतायत, तुमचं कौतुक करतायत आणि तुम्ही काही निर्माण करताना दिसत आहात. दुसऱ्या आठवड्यासाठी आहे क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड, 2 ऑफ पेंटॅकल, द वर्ल्डचं कार्ड. दुसरा आठवडा सुद्धा सकारात्मक दिसतोय. तुम्ही आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसते किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये आत्मविश्वासाने गोष्टी करताय आणि संपर्क वाढतोय तुमचा. तुमचं काम मोठ्या पदावर जर तुम्ही काही कार्य करत असाल तर ते कार्य असंख्य लोकांपर्यंत पोचतंय. कारण वर्ल्ड कार्ड आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इंटरनेट, व्हॉट्सअपद्वारे तुम्ही जोडले जाताय लोकांशी.
तिसऱ्या आठवड्यात 10 ऑफ कपचं कार्ड आहे. हे एका सुखी परिवाराला दर्शवतंय. तिसरा आठवडा तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ घालवाल, कुठे फिरायला जाल, अशी ऊर्जा आहे जिथे तुम्ही आनंदी दिसताय, मजेत वेळ घालवताय आणि एक सुखी समाधानी आयुष्य जगताना दिसताय. द फूलचं कार्ड सांगतंय की एक नवीन सुरुवात तुम्ही करत आहात तिसऱ्या आठवड्यात. एका वेकेशन नंतर तुम्ही ही नवीन सुरुवात कराल. म्हणजे कुठेतरी तुमचं फिरणं होईल तिसऱ्या आठवड्यात आणि त्यानंतर तुम्ही अशा एका मार्गावर चालायला सुरुवात कराल जी यात्रा तुमच्यासाठी नवीन असेल. 4 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. ज्या टप्प्यापर्यंत तुम्ही येऊन पोहोचाल तिथे तुम्ही देवाचे आभार मानाल की इथपर्यंत मी येऊन पोचलो. कारण तुम्हाला जो संघर्ष करावा लागला त्यातून ह्या ज्या गोष्टी तुम्ही आता साध्य करत आहात त्या सुद्धा साधणं अवघड वाटत होतं आधी. तर आता तुम्ही ते केलेलं आहे ह्याचं एक समाधान तुम्हाला मिळेल आणि करिता तुम्ही ब्रह्मांडाचे, ईश्वराचे आभार मानताना दिसत आहात. चौथ्या आठवड्यात 5 ऑफ कपची ऊर्जा आहे. ती का आहे ते आपण पाहूया. 9 ऑफ सॉर्ड, 3 ऑफ पेंटॅकल. जी सुरुवात तुम्ही तिसऱ्या आठवड्यात नव्याने काहीतरी करायला जात आहात, ज्याबद्दल तुम्हाला विशेष माहिती नाहीये, त्या नवीन यात्रेवर थोडंसं इथे असं तुम्ही टेन्शन मध्ये दिसत आहात, अति विचार करत आहात कसल्या तरी गोष्टीचा. आणि 5 ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या न बघता ज्या तुमच्याकडे नाहीयेत त्यामुळे तुम्ही त्रस्त दिसताय चौथ्या आठवड्यामध्ये. आणि हे कशा बाबतीत आहे तर जिथे तुम्हाला काहीतरी भव्य काम करायचं आहे त्या बाबतीतलं हे म्हणणं आहे की तुमच्याकडे काय आहे हे तुम्ही पाहणं आवश्यक आहे. जे नाहीये त्याबद्दल चिंता करून नकारात्मक होण्यापेक्षा तुम्ही लोकांना काय देऊ शकता, तुमच्याकडे काय आहे हे जर तुम्ही पाहिलं तर जे कार्य तुम्हाला करायचंय ते करणं सोपं होईल. मार्चच्या 5व्या आठवड्यासाठी पहिलं कार्ड आहे 2 ऑफ वॅन्ड. 2 ऑफ वॅन्डचं कार्ड सांगतंय की जिथे कुठे तुम्ही त्रस्त होतात चौथ्या आठवड्यामध्ये तिथे तुम्हाला लक्षात येत आहे हळूहळू की आपण विनाकारण चिंता करतोय आणि त्यामुळे तुम्ही नियोजन करताना दिसत आहात. आणि त्या नियोजनामुळे तुम्हाला त्या कामात यश मिळतंय. तुम्ही आत्मविश्वासाने सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाताना दिसत आहात. द सन कार्ड आणि हर्मिटचं कार्ड ही 2 कार्ड शेवटच्या आठवड्यासाठी आली आहेत. तर ती काय सांगतायत? सन कार्ड सांगताय की सगळं काही सकारात्मक होणार आहे. तू जे काही करणार आहेस त्यामध्ये तुला नक्की 100% यश मिळणार आहे. आणि हर्मिटचं कार्ड का आहे तर हे यश मिळेल पण त्यासाठी तुला शोध घ्यायचा आहे काही गोष्टींचा आणि याकरिता तुला वेळ द्यावा लागेल. गुरुचं मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे. त्या मार्गदर्शनाखाली तुला ही वाट शोधत पुढे जायचं आहे.
गुरुचं बरोबर असणं फार फार महत्वाचं आहे. गुरुमुळे आपण इकडे तिकडे भटकत नाही, आपल्याला मार्ग योग्य मिळतो आणि ते आपल्याला सांगणारे तिथे असल्यामुळे आपण निश्चिंत राहतो. द एम्पररचं कार्ड सांगतंय की ह्या सगळ्यानंतर हा महिना तुला कोण बनवणार आहे, तर एम्परर म्हणजे एक साम्राज्य तुझं निर्माण तू करू शकणार आहेस. अनुभवी एम्परर म्हणजे तुमच्या अनुभवाला सुद्धा दाखवत आहे. तुम्ही या सगळ्यातून जाऊन मार्च एंडिंग पर्यंत आत्मविश्वास तुमचा वाढेल, अंतर्ज्ञान शक्ती वाढेल आणि अनुभव संपन्न व्हाल. इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा असंख्य लोकांचं नेतृत्व करण्यासाठी जे गुण असायला पाहिजेत ते तुमच्यामध्ये तोपर्यंत येतील, किंवा जे काही काम तुम्ही करत आहात त्यामध्ये अनुभव तुमच्याकडे असेल आणि त्यामुळे तुम्ही गोष्टी हाताळू शकता असा विश्वास स्वतःबद्दलचा तुमचा वाढेल. आता हा महिना तर एकंदरीत चांगलाच आहे, तर आपण पाहूया की ब्रह्मांडाला तुम्हाला काय सांगायचं आहे. आपण टी लीफ द्वारे काही संदेश घेऊ. मार्च महिन्यासाठी काय संदेश आहेत. डार्कमॅन, एखादी डार्क कॉम्प्लेक्सची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि हे कार्ड मी इथे दुसऱ्या आठवड्याच्या ह्याच्यावर ठेवलं. याचा अर्थ दुसऱ्या आठवड्यात ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. आणि ह्या व्यक्तीमुळे तुम्ही ज्या स्थितीमध्ये आता अडकलेले आहात त्यातून बाहेर पडू शकाल. ही व्यक्ती तुम्हाला मदत करणार आहे. कदाचित द वर्ल्डचं जे कार्ड आलं होतं ते याचसाठी की मोठा बदल तुमच्या स्थितीमध्ये होतोय. ही व्यक्ती तुम्हाला मार्ग दाखवणार असं मला वाटतं ह्या कार्डवरून. ह्या व्यक्तीमुळे काही ना काही असं होईल की ज्यामुळे तुमचा संपर्क वाढेल किंवा कामाचा विस्तार होईल. वल्चर, हे कार्ड जे इथे 5 ऑफ कपचं जे कार्ड आलं होतं, तुम्ही जिथे टेन्शन मध्ये दिसत होतात त्याच्याच वर हे कार्ड येऊ पाहतंय वल्चरचं. तर कुठेतरी तुम्हाला असं दुःख आहे की काही एखादी व्यक्ती म्हणा किंवा काही व्यक्ती तुमच्या विरोधात काम करत आहेत, पण तुम्हाला हा विचार अशा प्रकारे करायचा आहे की ही माणसं जी आहेत ती आपल्या भल्यासाठी काहीतरी करतायत. म्हणजे ब्रह्मांडानेच या माणसांना पाठवलेलं आहे आणि त्यांची जी भूमिका आहे टीका करतायत. नकारात्मक जी माणसं आहेत तुमच्या बाबतीत तर ती महत्वाची आहेत. यामुळेच तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे. ब्रह्मांडाने ही स्थिती तुमच्यासाठी याचसाठी निर्माण केलेली आहे जेणेकरून तुम्ही ह्या स्थितीमधून बाहेर पडावं. जर तुम्ही नवीन मार्गावर चालत आहात तर तिथे जो सकारात्मक दृष्टिकोन हवा तो निर्माण होण्यासाठीच ही स्थिती तुमच्या आयुष्यात होत आहे. आणि त्यानंतर हार्टचं कार्ड आहे, ते सांगताय ग्रेट हॅपीनेस. म्हणजे ह्या संघर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमची नकारात्मकता दूर कराल त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमची प्रगती होते आणि अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत होत आहेत. मार्च महिना तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे. फक्त थोडी जी नकारात्मक बाजू आहे ती तुम्हाला
नीट करायचे, त्या बाबतीत संतुलन ठेवायचे. त्या बाबतीत जर तुम्ही योग्य गोष्टी केल्यात, तर ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.